राजनंदिनी, शांत हो, शांत हो. जे घडलं ते फार अघटित घडलं ग. दादासाहेब असं आपल्याला अचानक सोडून जातील असं आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आता आपल्याला सावरा लाभ हो की नाही? दादासाहेब एक फार मोठं व्यक्तिमत्व, एक मोठा वारसा ते आपल्यासाठी घेऊन गेलेत मागे. मला सांग त्यांचा आता हा वारसा तुला आणि मला चालवायचा आहे, हो की नाही? अचानक कसं सोडून गेले रे? आता परत कधीच येणार नाही. पोरकी झाले मी, आधी आई मग बाबा. मी आहे ना. हे बघ, मी तुझ्या आई वडिलांची जागा नाही घेऊ शकत राजनंदिनी. मी आयुष्यभर तुझ्या बरोबर असेल, तुझ्या सुखात तुझ्या दुःखात नेहमीच तुझ्या बरोबर असेल. मी रडणं थांबवा. शांत होता विक्रांत सर. डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवले आहे. हे बरोबर आहे का दादासाहेब? मला न भेटता मला एकटीला सोडून का गेलात? तुम्ही का निघून गेलात? का? साहेब, हे नेमकं एक अवघड काम माझ्याकडे आलंय. पण आता या घरातला एक जबाबदार सदस्य म्हणून मला ते करणं भाग आहे. आई साहेब, हे दादासाहेबांचे पोस्टमार्टम रिपोर्ट. काय? दादासाहेबांच्या मृत्यूचं कारण लिहिलंय त्याच्यात. आई साहेब, आय एम सॉरी. तुम्हाला त्रास होणार असेल तर आपण नंतर बोलू. तुमची मनस्थिती आता ठीक नाहीये. पण कारण तर कळायलाच हवं ना. काय झालं? दादासाहेबांचा मृत्यू चुकीचं औषध घेतल्यामुळे झालं आहे साहेब. काय? जाण्यापूर्वी दादासाहेब जे औषध घेत होते ते त्यांचं नेहमीचं औषध नव्हतं आहे साहेब.
वेगळं औषध होतं. त्या वेगळ्या औषधामुळे दादासाहेबांना खूप त्रास झाला आणि ते गेले. मला मला कळत नाही की दादासाहेबांसारखा माणूस असं बदललेलं औषध कसं काय घेऊ शकतो. त्यांना लक्षात कसं नाही आलं. नाही साहेब, तरी राजनंदिनी मला म्हणाली होती एक दोनदा की दादासाहेब ते इनहेलर असतं ते इकडे तिकडे तसंच टाकून देतात. नेमकं वेळेवर त्यांना इनहेलर हवा असेल तर त्यांना सापडेल की नाही अशी त्यांना राजनंदिनीला काळजी वाटायची नाही. पण तुमचं खूप कौतुक करायची राजनंदिनी. म्हणायची की आईसाहेब अगदी वेळेत त्या इनहेलर मध्ये त्यांचं औषध भरून ते तयार ठेवायचं त्यांना नेण्यासाठी. म्हणजे तुम्ही कायम त्यांना आठवणीने वेळेवर औषध घ्यायला लावायचे असं राजनंदिनी मला सांगितलं. आईसाहेब तुम्ही दादासाहेबांची एवढी काळजी घ्यायचा. पण बघितलं ना, एकदा माणसाची वेळ आली ना की कोणी कितीही काळजी घेत असेल ना तरी जाणारा माणूस जातोच. एक चूक किती महागात पडली बघा. चूक त्यांची नव्हती विक्रांत. पण त्यांनी चुकीचं औषध घेतलं होतं ना. हो हो विक्रांत, पण त्यांनी शेवटी घेतलेलं औषध त्यांना मी दिलं होतं. साहेब ईशा, आईसाहेब, अगं कशी आहेस तू? अशी का बघतेस तू माझ्याकडे? भरपूर पाणी पीत जा, म्हणजे उन्हाळ्याचा त्रास नाही होणार. घे. तू अशी आजारी पडत जाऊ नकोस ग. मी तुला काहीतरी खायला घेऊन येऊ का? नुसतंच काय विचारते. थांब, आणते. हा, अगं असं नको करूस. स्वतःची काळजी घे. माझी सगळी जवळची माणसं एक एक करत मला दुरावली आहेत. आधी दादासाहेब गेले, नंतर राजनंदिनी अचानक गेली. आता तू एकमेव आधार आहेस माझा. स्वतःची काळजी घे, आजारी पडू नकोस. आणि हो, आज अष्टमी आहे ना, तुझ्या आईने अंगारा दिला होता, तो लावते. हा, आई अंबाबाई, सगळं नीट व्यवस्थित होऊ दे ग बाई. ही मुलगी खूप नाजूक आहे, तिची काळजी घे. ईशा, मला माहितीये मी तुझी आई नाहीये. तू मुलीसारखीच आहेस मला. काही लागलं ना तर मला कळव. काळजी घे स्वतःची. आराम कर हं बाळा. आईसाहेब, ओ आईसाहेब, आईसाहेब तुम्ही रडू नका हो, प्लीज शांत व्हा.
अहो जे काही घडलं ते चुकून घडलं ना तुमच्याकडनं. तुमचा काही तसा उद्देश नव्हता ना. माझा तसा उद्देश कसा असेल विक्रांत? मी नेहमीप्रमाणे तिथे औषध ठेवून दिलं होतं, तसं मी नेहमीच तिथे ठेवते. पण म्हणजे माझ्याकडून चुकीचं औषध ठेवलं गेलं, असं कसं शक्य आहे? जी गोष्ट आपण मुद्दाम करत नाही त्यालाच तर चूक म्हणतात ना. पण माझ्या ते चुकी पाहिजे. दादासाहेबांचा जीव गेला. आई साहेब, असं नका हो म्हणू. मी तसं काही नाही केलं. आई साहेब मला मान्यच आहे की जी गोष्ट तुमच्याकडनं घडली ती नजर चुकीने घडली. पण आई साहेब त्यामुळे एका माणसाचा जीव गेला ना, आणि कायद्यात त्याला शिक्षा आहे. खरं म्हणजे आई साहेब तुमच्या या मनोवस्थेमध्ये मला तुमच्याशी हे असं बोलावं लागतंय असं मला खूप वाईट वाटतंय. पण काय करणार आता, घरातली सगळीच माणसं दादासाहेबांच्या जाण्याने इतकी दुःखी आहेत की कोणाला तरी ह्या गोष्टी बघाव्या लागणार ना आई साहेब. मी ती शिक्षा भोगे. माझ्या चुकीला माफी नाहीये. आई साहेब तुम्ही भावनेच्या भरात काहीतरी निर्णय घेऊ नका, काहीतरी बोलू नका. कायद्यानं दिलेली शिक्षा तुम्हाला नाही सांगायची आहे साहेब. शिवाय लोक बाहेर वाटेल ते बोलतील, आपली सरंजामी ग्रुपची इमेज ढासळेल, आयुष्य बर्बाद होत झालं आहे साहेब. त्यापेक्षा मी एक गोष्ट सुचवू शकतो. कोणती? ही गोष्ट बाहेर कुठेही बोलायची नाही, कोणालाही सांगायची नाही. ही गोष्ट फक्त आईसाहेब तुमच्यात आणि माझ्यात राहिली पाहिजे. तिसऱ्या कानाला ही गोष्ट कळता कामा नये. विक्रांत, आईसाहेब माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला काही होऊ देणार नाही. सगळ्या गोष्टी सांभाळायला विक्रांत समर्थ आहे. तुमच्या केसालाही कोणाचा धक्का लागू देणार नाही. तुम्ही नसतात तर काय झालं असतं विक्रांत? पण काय? आता यापुढे मी जे सांगेन ते ऐकायचं आणि तसं वागायचं. विक्रांत, आईसाहेब ही बातमी जर बाहेर कोणालाही कळली ना तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो आणि ते आपल्याला नको आहे. त्यामुळे यापुढे जसं मी सांगेन तसंच वागायचं आणि तसंच बोलायचं. माझा विश्वास आहे ना आईसाहेब. बस आता शांत व्हा, काळजी करू नका. देवीचं मनातल्या मनात नाव घ्या, काही होणार नाही. आता तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे विक्रांत? पोलिसात जायचं होतं तुला? हा, अजून पण जायचंय? माझं चुकलं, मी तुम्हाला मदत करायलाच नको होती. तू नाही म्हणायची हिंमत केली असती ना तर दादासाहेबाच्या आधी तुला वर पाठवलं असतं ढगात. दादासाहेब फार चांगले होते, मला खूप सांभाळलं त्यांनी, पण मीच त्यांचा गुन्हा केला. तू काय गुन्हा केला रे? हा, अरे सगळं तर मीच केलंय. औषध मी बदललं, तू फक्त आणून दिलं आणि मला आज जाऊ दिलं. हं? तू काय केलंय मग? आता सगळं इसरायचं सर्जेराव, सगळं इसरायचं. तू गप्प बसायचं. काय केलं? अरे काय केलं?
तुझ्या पोराचं भलं करणाऱ्या माणसाला मारून टाकायला मदत केलीस. कुठं भेटशील पाप. गप्प बसायला काय घेतो आता? मी आता गप्प बसणार नाही. मी एकदा चूक केली पण आता परत नाही. मी सांगणार सगळ्यांना काय सांगणार? की तुम्ही आणि विक्रांत सरांनी दोघांनी मिळून मारलं दादासाहेबांना. मी पोलिसात जाणार. काय? गप्प बसायला काय घेशील? हं? का तुझ्या पोराचं अंतिम कार्य करायचं तुला? होय? माझ्या पोराला काही करू नका साहेब. अहो त्याचा काही दोष नाहीये. साहेब आता कसं एकदम असं साहेब असाल? सर्जेराव आता मी काय सांगतो ना ते नीट ऐकायचं. हं? विक्रांत सर आहेत ना तुमच्या पोराची सगळी जबाबदारी घेतील. काय शिक्षणाचा खर्च, इंजिनिअरिंग, काय जे काय करायचं असेल ते त्याच्या भवितव्याची तुम्ही काळजी करू नका. हं? पण जर कुठं पचाकला, काय पोराचं नाव काय? सुमित. तर ना सुमितला पाठवून वर दादासाहेबाकडे भागात लपाछपी खेळायला. हं? सायकल आणली ना, नीट बसायचं आणि सुटायचं. त्या सुमितची काय काळजी करायची नाही बरं का. खुशाली कळवत राहीन. सर्जेराव तुला आठवतं राजनंदिनी, तू जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरी आली होती तेव्हा काय म्हणाली होती की मी कधीही चहा पिऊ शकते, कुठल्याही वेळेस. म्हणून हा चहा मी स्वतः तुझ्यासाठी बनवून घेऊन आला. तुझ्या पोटात पण काही नाहीये, तू काही खाल्लं पण नाही, असं कसं चालेल? थोडं तरी छान आहे. साहजिक आहे राजनंदिनी, तुझी इच्छा होणार नाही मला माहिती आहे, पण स्वतःसाठी थोडंसं का वेळ खाल्लं पाहिजे की नाही? घे. एक. दादाचं काल होते आज नाही. का घडलं, काय झालं मला काही कळतच नाही. राजनंदिनी, आता देवाची मर्जी आहे ही. आपण कोण आहोत त्याच्या मर्जी विरुद्ध जाणार आहे? असं अचानक कसं काय? कालपर्यंत ते बरे होते, तब्येतीची काही तक्रार नव्हती, असं कसं झालं? आय डोंट नो, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. तो माणूस का आला होता सांग. दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. सो कशामुळे गेले सांग ना. बघ, म्हणून मी तुला सांगत नव्हतो. नाही सांग, प्लीज सांग. हार्ट फेल्युअरने गेले. हार्ट फेल? म्हणजे हार्ट फेल होऊन गेले असंच लिहिलंय त्याच्यात. हो, पण त्यांची बाकीची औषधं सगळी नीट चालू होती, हार्टचा काही इश्यूच नव्हता. आता हार्ट ही अशी गोष्ट आहे की ज्याचा त्रास तो काय सांगून होतो का? तो कधी होऊ शकतो. हे बघ, तुला स्वतःला सावरायला हवं राजनंदिनी. मला सांग, दादासाहेबांच्या किती अपेक्षा होत्या तुझ्याकडनं? त्या सगळ्या अपेक्षा तुला पूर्ण करायला पाहिजे, हो की नाही? हं? तू जर अशी खचून गेलीस तर अशा खचलेल्या आपल्या मुलीला बघायला दादासाहेबांना आवडेल का राजनंदिनी? नाही की नाही? नाही आवडणार की नाही? तू जर अशी खंबीरपणे उभी राहिलीस ना तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. धीर धर आणि तुला धीर धरायला हवा आता. धीर धरायला हवा की नाही? हे बघ, आपल्या घरात आईसाहेब आहेत, छोटा चैडू आहे. मला सांग, या सगळ्यांना कोण आधार देणार? नसतं असतं काय केलं असतं. तू मला सोडून जाऊ नकोस कधीच, प्लीज. वेडी आहेस का तू राजनंदिनी?
तुला सोडून मी कुठेही जाणार नाही, डोंट वरी.